छत्रपति संभाजीनगर में बस स्थानक से दिवाली और भाईबीज के दौरान बड़ी संख्या में विशेष बसें चलाई गई। इन अतिरिक्त फेरियों के कारण डिपो को आय में उल्लेखनीय वृद्धि दर्ज की गई। मध्यवर्ती बस स्थानकों से खासकर पुणे मार्ग पर अतिरिक्त बस सेवाएं, साथ ही इलेक्ट्रॉनिक बस की 18 विशेष फेरियां शुरू की गई थी। इन उपक्रमों के परिणाम स्वरूप इस अवधि में डिपो को करीब 2,66,00,000 रुपए का उत्पन्न हुआ। इस दौरान कुल 69,000 किलोमीटर का सफर दर्ज किया गया और डिपो को 10 लाख रुपए से अधिक का शुद्ध मुआवजा हुआ। ऐसी ही जानकारी डिपो प्रमुख ने दी। या वर्षी आपण असं केलेलं आहे की आपल्या मध्यवर्ती बस स्थानकावरून सर्वात जास्त बसेस प्रामुख्याने पुणे या मार्गावर धावत असतात। तर इलेक्ट्रिक बसेस आपण जवळपास 18 फेऱ्या या इलेक्ट्रिक बसेस सुरू केल्या। त्यामुळे आगाराचे जे उत्पन्न आहे त्यामध्ये अतिशय वाढ झालेली आहे आणि या दिवाळी वर्षाच्या भाऊबीज आणि दीपावली या दोन्ही वाहतुकीतून रापस छत्रपती संभाजीनगर आगार क्रमांक 2 ला जवळपास 2,66,00,000 एवढं उत्पन्न आपण मिळवलेलं आहे 8 ते 10 दिवसामध्ये शेवटच्या। यामध्ये मुद्दल मुनाफा किती आहे आणि किती किलोमीटर गाड्या चाललेल्या आहेत? जवळपास किलोमीटर आपले झालेले आहेत बघा 69,000 किलोमीटर झालेले आहेत आणि लास्ट इयर पेक्षा 10 लाखांनी नफाही आपला वाढलेला आहे। म्हणजे मागच्या वर्षी जी दिवाळी होती त्या उत्पन्नापेक्षा यावर्षी 10 लाख रुपये अधिक मिळालेले आहे। धुळे, जळगाव आणि भुसावळ या मार्गावर देखील प्रवासी गर्दी भरपूर प्रमाणात होती आणि पुणे रूटला सुद्धा अगदी रांगा लागलेल्या असायच्या लोकांच्या आणि लोकांच्या मागणीप्रमाणे आपण त्यांना ह्या ज्या नवीन शिवाई आणि ई बसेस आहेत ओलेक्ट्राच्या याच्या 18 फेऱ्या लावल्यामुळे प्रवाशांची तशी काही अडचण म्हणजे प्रवाशांनाही अडचण आली नाही। या जळगाव, भुसावळ, धुळे आणि पुणे या 3 प्रमुख मार्गातून आपण हे उत्पन्न मिळवलेलं आहे।